तो त्याच्या ठाई आणि सखू आणि तिचे कुटुंबीय त्यांच्या ठाई. प्रत्येक जण आपापला धर्म निभावणार हे मात्र खरं. विठुरायामुळेच आपण एवढ्या मोठ्या दिव्यातून सुखरूप बाहेर पडलो. सखूने यासाठी अक्षरशः सर्वस्व पणाला लावलंय. त्यामुळे आजच्या आरतीचा मान सखूचा. काय आई? नीट धरशील ना ग? हं? तिथे दोरीवरून चाललीस म्हणून इथेही नीट धरशील असं नाही. अप्पा बघा, आजी मला ओरडते. मी एकदा पडले पण दुसऱ्यांदा चालले ना. तेच तर म्हणते मी, तिथे पडलीस तर चालेल पण इथे एकदाही पडून चालणार नाही. आरतीचं निरांजन त्याचं पावित्र्य आहे. धरेल ती, मला खात्री आहे नीट धरेल ती. अजिबात सांडलवण करणार नाही. उमा, नीट धरशील ना ग? आरतीचं निरांजन त्याचं पावित्र्य आहे. अशी कशी आहेस ग तू सखू? अगं सांगायचंच तरी ना. असा हात पोळेपर्यंत कोणी धरून ठेवतं का? मी बजावलं होतं ना, म्हणजे दोष माझाच. हिला चटके बसत असताना सुद्धा हिनं आरती धरावी असं म्हटलं होतं का मी? आप्पाकडे द्यायची, तुझ्याकडे द्यायची. अगं आजी तसं नाही. आज मला इतका आनंद झाला होता ना की त्या पुढे हा त्रास मला काहीच वाटला नाही. धन्य ग बाई, हे ध्यान जगा वेगळंच आहे. जगा वेगळी असली ना तरी आपल्यासाठी वेड कोकरूच आहे. माझं भोळं लेकरू. अगं शेवटचे 2 रुके स्वतःच्या बळावर उभे केलेस का पोरी? कुठून आणलंस एवढं बळ? अगं उमाई, रडू नकोस ना. अगं सतत आप्पांचा, तुझा आणि आजीच्या चेहऱ्या समोर येत होता. आजी ओरडत होती, सखू इकडे तिकडे का बघतेस? आणि अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसायचा ना तसं मला 2 डोके दिसत होते. काय ढालगज आहे म्हणे आजी ओरडते हे डोळ्यासमोर यायचं. म्हणजे मी सारखी ओरडतच असते का ग? तसं नाही ग आजी, पण तुम्हा सगळ्यांची आठवण आणि सोबतीला पांडू, माझा विठुरा आणि लखुमाई होतेच की. त्यामुळे शक्य झालंय हे सगळं. कोणाची गव्हाची? आता माझं ऐकायचं. उद्या संपूर्ण दिवस विश्रांती घ्यायची. मी तुझं काहीही ऐकणार नाही. अगं आजी, पण विश्रांती घेऊन कसं चालेल?
अगं परवा एकादशी आहे ना, आणि त्याची तयारी तर उद्यापासूनच करावी लागेल. आप्पा, या वेळेला आपण एकादशी एकदम छान साजरी करूया, अगदी मोठ्या एकादशी सारखी. हो बाळा, नक्कीच साजरी करूया. कर्ज फेडून काही पैकी उरलेत, त्यात तू म्हणते तशी एकादशी छान साजरी करूया, अगदी मोठ्या एकादशी सारखी. या सखूबाई, हार घालायला या. विठुराया वाट बघतोय. विठुराया, आज किती दिवसांनी निवांत बोलतीये ना तुझ्याशी. कर्ज होत ना, मुदत होती, पण तू सगळं कर्ज फेडलंस. आजची एकादशी बघ, नेहमीपेक्षा वेगळी साजरी करूया, अगदी मोठ्या एकादशी सारखी, एकदम छान. अगं बाई, या सगळ्या गडबडीत तर मुख्य लोण्याचा नैवेद्यच राहिला. कशी धांदरट आहे ना मी. थांबा विठुराया, तुझ्यासाठी लगेच लोणी घेऊन येते.